नमस्कार अमरावती. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या फायर ऑडिटकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी केला होता. मात्र हे आरोप विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांनी फेटाळले आहेत. फायर ऑडिटसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात अमरावती फायर सर्व्हिसच्या कंत्राटदाराने रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे की नाही याची तपासणी केली होती. जून महिन्यात अग्निसुरक्षेचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले होते. या आठवड्यात फायर ऑडिटची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन होते असा दावा शेंडे यांनी केला. रुग्णालयाने स्वतंत्र अग्निसुरक्षा अधिकारी नेमून याकडे लक्ष देणे आवश्यक होते असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्याकडून दुर्लक्ष झालं असं मी म्हणणार नाही. आमच्या टीमने जे काम करायचं होतं, म्हणजे जे एजन्सी नेमायची असते आम्हाला या फायर ऑडिट करण्यासंबंधित, एजन्सी वेळेतच नेमली होती. म्हणजे त्यांचं पत्र येण्याच्या अगोदरच आमच्यातर्फे आम्ही एस्टिमेशन करून वर्क ऑर्डर 23 जून रोजी संबंधित एजन्सीला दिली आहे की त्यांनी हे सगळी सिस्टीम बघायची. फायर ऑडिट संबंधी जे काही फॉर्म 18 जो उपभोक्ता विभागाला महाराष्ट्र फायर अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट क्लॉज नंबर 3 and 3A प्रमाणे उपभोक्ता विभागाने तो फॉर्म बी जो आहे तो सबमिट करायचा असतो फायर ऑफिसरकडे. तर त्यासाठी जे काही लागणारं सहकार्य आहे हे त्या संबंधित एजन्सीमार्फत करण्यात येतं. तर त्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत, जसं फायर एक्स्टिंग्विशरची रिफिलिंग, त्यासाठी पत्र आले होते. फायर म्हणजे आम्हाला यांचेही पत्र होते. त्या पत्रावर आम्ही कारवाई केली आहे. फायर एक्स्टिंग्विशरमध्ये रिफिलिंग करण्यात आली. त्यानंतर ही जी अलार्म सिस्टीम आहे आणि फायर स्प्रिंकलरचे जे पंप हाऊस आहे हे सगळे त्यांनी, आमचा जो कंत्राटदार आहे अमरावती फायर सर्व्हिसेस म्हणून आहे, त्यांनी मागच्याच वीकमध्ये गुरुवारी ह्या सगळ्या सिस्टीम कार्यान्वित आहे की नाही हे सगळी शहानिशा केली होती. आणि हे सिस्टीम सगळी तो ऑटोमध्ये ठेवूनच त्यांनी ते प्रिमायसेस सोडलं होतं. आणि ही गोष्ट त्यांनी तिथल्या जो स्टाफ आहे, आता नाव मला लक्षात नाही, पण त्यांना हे सांगितलं होतं की बाबा हे सिस्टीम बघितली. आणि याच वीकमध्ये त्यांचं प्लान होता की संबंधित फायर ऑफिसर आणि संबंधित उपभोक्ता विभाग आणि आमच्या संबंधित विद्युत कंत्राटदार आणि आमची जे आहेत ते तिथे उपस्थित राहून या वीकमध्ये या सगळ्या गोष्टी मार्गी लावणार होते. पण घडलेली घटना ही आता काळ असा आला आणि ही घडली घटना. पण सिस्टीम दोष आहे असं कारण म्हणता येणार नाही, कारण मॉकड्रिल फायर विभागामार्फत जे करण्यात आलं होतं याच्या अगोदर आमची जी सिस्टीम आम्ही ऑपरेशनल करून पाहिली होती जेव्हा हे काम सगळं पूर्ण झालं होतं, तर ही सिस्टीम सगळी ऑपरेशनल होती. त्यांच्या फायर विभागामार्फत आम्हाला डायरेक्ट काहीच पत्र असं आलेलं नाही की सर तुमचं हे सिस्टीम पंप बंद आहे किंवा तुमचं अलार्म सिस्टीमच काम करत नाही. हे तर मेजर लॅप्सेस होते. जर असे असते तर त्यांनी याच्यात निग्लिजन्स केलाच नसतं. म्हणजे तुम्ही कुठेतरी त्याच्या त्रुटीचं पत्र पुन्हा यावं याची वाट पाहत होते? नाही, फायर ऑडिटची तारीख निघून गेली. नाही, फायर ऑडिटची तारीख आमच्यातर्फे प्रयत्न सुरू होते ना. AMCचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी त्याच्या स्तरावर जे काही फॉर्म बीसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात, जो उपभोक्ता विभाग सादर करतो फायर विभागाला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक जी चेकलिस्ट आहे ते भरपूर लांब चेकलिस्ट असते, त्या हिशोबाने एक गोष्टी तो करत गेला. फक्त थोडा जो वेळ आहे आणि हा जो काळ आहे त्याच्यात ही घटना घडली. एजन्सी जे आहे मग त्याला तुम्ही तंबी दिली नाही का? फायर ऑडिटची तारीख जे आहे जाते मग तारखेपूर्व तुम्ही ऑडिट पूर्ण करत नाही असे तुमचं काही एजन्सी बोलून झालं होतं? तुम्ही एकीकडे म्हणता नाही. आता बघा, हे त्यांनी जे केलं आहे हे गुरुवारीच केलं आहे. या गुरुवारी जो आता गेलेला गुरुवार आहे याच दिवशी त्यांनी सगळी सिस्टीम जी आहे ही चेक केली होती आणि सगळी सिस्टीम इंटॅक्ट होती. आणि त्यांचं या सोमवारीच, जसं काल आमचं जे बोलणं झालं की या सोमवारीच त्याचं होतं की हा विषय म्हणजे आपण फायर ऑफिसर आणि उपभोक्ता विभागाच्या स्वाक्षरीनिशी फायर जे आहे फायर ऑफिसर यांना आपण देणार. आणि